पेक्षा जो आपला मसाल्याचा डब्बा आहे त्यामध्ये हळद आहे, मिरे आहे आणि इतरही मसाले आहेत जे छान गिव्ह अँड टेक रिलेशनमध्ये काम करत असतात. तर ह्याचा कंबाईंड इफेक्ट शरीरामध्ये खूप छान होतो. तिथे आपल्याला हा विचार करत बसावा लागत नाही की हळदीमधलं कर्क्युमिन ॲब्झॉर्ब झालंय की नाही. नमस्कार, मी डॉक्टर किरण कोरे. आहारामध्ये वापरणारी हळद आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये औषध म्हणून कसं वापरू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. हळद ही चवीने तिखट आणि थोडी कडू रसाची असते. उष्णवीर्य आहे, त्यामुळे कफ आणि वातदोष कमी करणारी आहे. कफ कमी करतो, त्यामुळे प्रतिशाय म्हणजे सर्दी आणि खोकल्यामध्ये ह्याचा भरपूर वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये हरिद्राघृत, हरिद्राखंड ह्यासारखी औषधं प्रतिशायामध्ये वापरली जातात. घरी सुद्धा आपण हळदीचं दूध पित असतो. तर ह्याच्यात हळदी आणि सुंठनी सिद्ध केलेलं क्षीरपाक घेतलात तर जास्त फायदा होतो. क्षीरपाकमध्ये 1 भाग दूध 1 भाग पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये औषधी टाकून उकळायचं आहे. तर 1 कप दूध शिल्लक राहिल्यावर प्यायचं. तर ह्याला क्षीरपाक म्हणतात. त्याशिवाय नवीन सर्दी झाली असेल, नुकतीच सर्दी झाली असेल तर हळदीचा धूर घेतल्याने सुद्धा छान फायदा होतो. घसा खवखवत असेल, दुखत असेल तेव्हा आपण कसं सैंधव मीठ टाकून गरम पाण्याने गुळणा करतो, त्याचप्रमाणे सैंधव मिठासोबत हळद किंवा नुसतं हळदीचा गुळणा केला तरी सुद्धा छान फायदा होतो. हळद ही रक्तशोधक आहे, म्हणजे वर्णे आहे, त्वचेचा वर्ण सुधारतो. कुठलाही स्किन टोन असेल त्यामध्ये अजून छान ग्लो येतो. हळद, रक्तचंदन, म्हशीचे दूध टाकून त्याचा लेप लावला तर स्किन टॅनिंग असेल, शरीरात कुठेही काळपटपणा वाढला असेल ते कमी व्हायला मदत होते. पण हळद ही वृक्ष आहे, ड्रायनेस वाढवते. त्यामुळे ज्यांची त्वचा खूप ड्राय आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी जपून हळदीचा लेप लावायचा. हळद ही छान त्वकदोषहर आहे, म्हणजे त्वचा रोगांमध्ये सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. खाज असेल किंवा कुठेही ओलसरपणा असेल किंवा डिस्चार्ज असेल तर तिथे हळद ही खूप महत्त्वाची औषध ठरते. शीतपित्तासारखे आजार, जिथे आपण अंगावर पित्त उठलंय, लाल चट्टे उठून भयंकर खाज सुटते, तिथे सुद्धा हळद खूप छान काम करते. तर ह्या चट्ट्यांवर तुम्ही तात्काळ खाज कमी करण्यासाठी हळद आणि लोणीचा लेप लावला तर फायदा होतो. व्रणरोपक आहे. घरात कोणालाही जखम झाली की घरातली हळद आपण सर्वात आधी तिथे नेऊन दाबत असतो. जखम लवकर भरून निघते. शिवाय हळदीचा लेप लावल्याने तिथे डागही पडत नाही. मुक्कामार झाला असेल, जिथे काळं निळं होऊन ठणकत असेल तर ते कमी करण्यासाठी हळद, आंबे हळद आणि चुन्याचा गरम करून लेप लावायचा. ठणक लगेच कमी होते. ज्यांना प्रमेय आहे त्यांनी आहारामध्ये हळद ठेवलीच पाहिजे. ते कच्च्या हळदीचा छान फायदा होतो. त्यामुळे बिना तेलाचा कच्च्या हळदीचा लोणचं हे चांगलं ऑप्शन आहे. हळद आवळ्यासोबत वापरलं असेल तर प्रमेहामुळे होणारे जे काही डोळ्यांवर, किडनीवर आणि नर्व्हजवर होणारे दुष्परिणाम काही अंशी आपण टाळू शकतो. आता हळद चांगली आहे म्हणून त्याचा अतिरेक न करता जे काही त्याचा रिकमेंडेड डोज आहे, म्हणजे रोज 2 ग्राम इतकी हळद सफिशियंट असते, तेवढ्यात ते त्याचं काम करतं. त्याच्यामुळे आपण 1 ते 2 चमचे आपल्या भाजींमधनं किंवा मग दुधामधनं एवढी वापरली तरी सफिशियंट आहे. कर्क्युमिन हे हळदीमध्ये आढळणारे एक नॅचरल केमिकल कंपाऊंड आहे किंवा पॉलिफेनॉलिक पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे हळदीला एक पिवळा रंग येतो. अँटी अर्थरेटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट असे बरेच फायदे त्याचे रिसर्चद्वारे समोर आलेत. बाजारामध्ये कर्क्युमिनचे सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत, जे कॅप्सूल फॉर्ममध्ये, एक्स्ट्रॅक्टमध्ये, क्रीम फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. इथे आपण जेव्हा अख्खी हळद वापरत असतो भाज्यांमध्ये, दुधामध्ये, तेव्हा त्याचं साईड इफेक्ट तेवढंसं जाणवत नाही. पण एखाद्या वनस्पतीमधून आपण जेव्हा एक त्याचं केमिकल कंपाऊंड बाजूला काढतो तेव्हा ते जास्त पोटेंट होतं, जास्त प्रभावी होतं आणि त्यामुळे त्याला औषधाचं स्वरूप येतो. औषध म्हटलं की मग त्याचा इफेक्ट काय आहे, साईड इफेक्ट काय आहे, त्याची मात्रा काय असणार आहे आणि किती दिवसांसाठी ते घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी सप्लिमेंट्स सुरू करावीत. कर्क्युमिनची बायो अवेलेबिलिटी म्हणजे शरीरात त्याचं ॲब्झॉर्प्शनसुद्धा व्यवस्थित होत नसतं, म्हणून बऱ्याचदा त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट व्हावं म्हणून इतरही केमिकल कंपाऊंड्स त्या कॅप्सूलमध्ये टाकली जातात. गंमत अशी आहे की कर्क्युमिन नीट ॲब्झॉर्ब व्हावं म्हणून पायपरीन नावाचं नॅचरल केमिकल कंपाऊंड जे मिऱ्यामध्ये आणि पिंपळीमध्ये आढळतं ते काढून ह्या कॅप्सूल्समध्ये टाकले जातात. असं करण्यापेक्षा जो आपला मसाल्याचा डब्बा आहे त्यामध्ये हळद आहे, मिरे आहे आणि इतरही मसाले आहेत जे छान गिव्ह अँड टेक रिलेशनमध्ये काम करत असतात. तर ह्याचा कंबाईंड इफेक्ट शरीरामध्ये खूप छान होतो. तिथे आपल्याला हा विचार करत बसावा लागत नाही की हळदीमधलं कर्क्युमिन ॲब्झॉर्ब झालंय की नाही. म्हणून जे काही आपलं ट्रॅडिशनल कुकिंग मेथड आहेत ते परफेक्ट आहेत आणि ती फॉलो करायची. गरज असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सप्लिमेंट्स घ्यायला हरकत नाही. तर अशी ही योषितप्रिया, हट्टविलासिनी म्हणजेच स्त्रियांना प्रिय असणारी हळद आणि त्याचे फायदे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट थ्रू नक्की कळवा.
अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.